कळवा मंडळ भाजपाच्या वतीने अयोध्येहून आलेल्या अक्षतांचे पूजन. प्रभू श्रीरामचंद्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचा महाप्राण आहेत. प्रभू श्रीराम यांच्यानंतर लवकुश व राजा विक्रमादित्य यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमीवरती बांधलेले भव्य मंदिर 1526 साली बाबरच्या हुकमावरून मीर बाकी यांनी उद्ध्वस्त केले आणि त्या ठिकाणी बाबरी ढाचा उभा केला. तिथपासून ही जमीन मिळवण्यासाठी सतत संघर्ष चालू आहे. गुरु गोविंद सिंग यांनी देखील खूप मोठा लढा देत जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला. 1947 साली देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या ठिकाणी कुलूप लावून हिंदूंना पूजा करण्यास मनाई करण्यात आली. 1986 साली प्रदीर्घ लढ्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी कुलूप काढून हिंदूंना पूजा करण्याची अनुमती दिली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सर्व संत महंत आणि हिंदू समाजाने त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला. परंतु तत्कालीन सरकारने परवानगी नाकारली. मोठा संघर्ष झाला, रक्तपात झाला. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही भूमी राम जन्मभूमी असल्याचं घोषित केलं. त्यानंतर सर्व हिंदू समाजाच्या सहयोगाने आज त्या ठिकाणी भव्य मंदिर साकारत आहे. 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते रामलल्ला मूर्त प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी घरोघरी जाऊन अयोध्येहून आलेल्या अक्षता व मंदिराची प्रतिमा देऊन समस्त हिंदू समाजाला निमंत्रित करण्यात येणार आहे. या दिवशी आपल्या देवासमोर अक्षता समर्पित करून संध्याकाळी आरती करावी. तसेच किमान 5 दिवे आकाशकंदील लावून मोठ्या उत्साहात व आनंदाने हा दिवस दिवाळीसारखा साजरा करावा ही आग्रहाची विनंती आहे. त्यानिमित्ताने श्री सुदर्शन साळवी यांच्या निवासस्थानी भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीचे पूजन करून या कार्यास प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास कळवा शहर चालक भालचंद्र जोशी, कळवा शहर भाजप अध्यक्ष सुदर्शन साळवी, कार्यवाह श्री प्रकाश गोवले आणि आध्यात्मिक महनीय व्यक्ती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील अनेक कार्यकर्ते येथे हजर होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू श्रीरामचंद्र हा आपल्या भारताचा महाप्राण आहे. तत्त्वज्ञानाचा तो विषय आहे. 1526 साली लवकुश आणि त्यानंतर विक्रमादित्याने अयोध्येला त्यांच्या जन्मभूमीवरती जे मंदिर बांधलं ते मंदिर 1526 साली मीर बाकीनी म्हणजे बाबरच्या सरदारांनी ते मंदिर पाडलं आणि त्या ठिकाणी बाबरी ढाचा उभा केला. आणि 1526 सालीपासून आत्तापर्यंत सतत संघर्ष त्या ठिकाणी चालू होता. गुरु गोविंद सिंग यांनी देखील मोठं आक्रमण करून तो ढाचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही. आणि तिथपासून हा लढा सतत चालू आहे. आणि दुर्दैवाचं असं की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा त्याला टाळं लावलं गेलं. आणि 1986 साली हिंदूंच्या समाजाच्या शक्ती प्रदर्शनावरती दंडाधिकाऱ्यांनी ते टाळं काढलं आणि हिंदूंना त्या ठिकाणी पूजा करण्याची मुभा देण्यात आली. आणि त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने तो प्रश्न हातात घेतला. त्या ठिकाणी कारसेवा घडवून आणली. 1992 साली 6 डिसेंबर रोजी तो बाबरी ढाचा हिंदू समाजाने उद्ध्वस्त केला आणि 526 वर्ष जो कलंक लागलेला होता आक्रमणाचा तो कलंक धुवून काढला. आणि त्यानंतर प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर नोव्हेंबर 19 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन, ही जन्मभूमी, ही रामजन्मभूमी आहे म्हणून ती सगळं जन्मभूमी रामन्यासाच्या ताब्यात देण्यात आली. आणि त्यानंतर मात्र हिंदू समाजाने त्या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला. 1 जानेवारी 2021 पासून ते 1 महिनाभर निधी उभा करण्यात आला. आणि घरोघरातून 1-1 रुपया, 15 रुपये, 25,000, लाखो रुपये जमा झाले. आणि अपेक्षेपेक्षा तिप्पट रक्कम त्या ठिकाणी जमा झाली. आणि हिंदू समाजाने त्या ठिकाणी राम प्रचंड भव्य असे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. आणि तो संकल्प आज आपण पूर्ण करणार आहोत. 22 जानेवारी रोजी त्या ठिकाणी रामलल्ला पुन्हा त्यांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होणार आहे. 51 इंच उंचीची सावळ्या रंगाची ती मूर्ती असणार आहे. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि ह्या समाजाने
सर्व समाजाचं हे मंदिर असल्यामुळे या समाजाने त्या ठिकाणी यावं म्हणून घरोघर संपर्क आपण करणार आहोत. अयोध्येवरून ज्या अक्षता आलेल्या आहेत त्या अक्षता एक पत्रक आणि राम मंदिराची सुबक अशी चित्र आपण घरोघरी देणार आहोत आणि त्यांना आव्हान करणार आहोत की ज्या वेळी आणि ज्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी दिवशी दुपारी 12:30 वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी अयोध्येवरून आलेल्या अक्षता आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवाव्यात, देवाची पूजा करावी आणि ही देवाची पूजा म्हणजे रामपूजा आहे असा संकल्प करून त्या अक्षता आपल्या देवाजवळ अर्पण कराव्या, रामाची आरती करावी. त्याच दिवशी संध्याकाळी किमान 5 पणत्या आपल्या घरासमोर लावाव्यात, आकाशकंदील लावावा, कारण हा इतिहासामध्ये ऐतिहासिक असा क्षण आहे म्हणून तो आनंदाने आपण साजरा करावा, दीपोत्सव साजरी साजरा करावा असं आव्हान आपल्या कळव्यातर्फे सर्व नागरिकांतर्फे आपण करणार आहोत. सगळ्या नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती कळव्यावासियांना मी करत आहोत. धन्यवाद.